नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर पूर्वीच्या हिंदी सिनेमामध्ये अगदी किशोर कुमार, देवानंद वगैरे असे, राज कपूर वगैरे असे जे तेव्हाचे सुपरस्टार किंवा लोकप्रिय अभिनेते हिंदीतले होते, त्या काळामध्ये एक खलनायक होता ज्याचं नाव के. एन. सिंग. चलती का नाम गाडीमध्ये तो आहे एवढं मला आठवतं. आणखी अगदी राजेश खन्नाच्या पण आरंभीच्या काळात बापाच्या वगैरे भूमिका करणारा असा तो के. एन. सिंग होता. आणि तो लक्षात एवढ्यासाठी राहिलाय की त्याचा जो डावा डोळा होता तो असा 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 बारीक व्हायचा, बारीक व्हायचा. आणि तो आवेशात काहीतरी बोलायला लागला की तो डोळा अधिकच बारीक व्हायचा आणि फडफडायचा. याची आठवण अचानक येण्याचं कारण असं की काल परवा आमचा एक दोस्त, माझा समवयस्क पत्रकार अनिल थत्ते याने आपल्या व्हिडिओमध्ये अजितदादांच्या अपघाताविषयी तो घातपात आहे असं म्हणत रान उठवण्याचा प्रयत्न करणारा जो पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीचा एक नेता आहे, रोहित पवार, याचं वर्णन त्या के. एन. सिंग सारखं केलं. म्हणजे के. एन. सिंग हे नाव अनिल थत्तेने घेतलेलं नाही, पण अनिल थत्तेचा तो व्हिडिओ ऐकल्यानंतर मला तो के. एन. सिंग आठवला. बरं, 100 200 300 सिनेमात कदाचित तो तुम्हाला दिसेल, अर्धवट टक्कल पडलेला किंवा काय. तर त्याचा तो डावा डोळा बारीक व्हायचा म्हणून तो व्हिलन होता. आणि असा डोळा फडफडणारे, डावा डोळा बारीक करून बोलणारे हे कपट कारस्थानी असतात वगैरे असं काहीतरी अनिलने आपल्या त्या व्हिडिओमध्ये सांगितलंय. आणि अनिल थत्तेने अगदी राजरोसपणे हा कसा आपल्या आजोबांचे दुर्गुण घेऊन रोहित पवार राजकारणात आणि पवार घराण्यात जन्माला आला असंही सांगितलंय. मी त्या बाकीच्या तपशिलात जाणार नाही अनिलच्या, पण अनिलने एक गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली आणि म्हणून मी रोहित पवारांचे अनेक व्हिडिओ गेल्या काही काळातले बारकाईने बघितले. आणि अत्यंत खुलचट विधानं करतायत, वक्तव्य करतायत असं माझं प्रामाणिक मत होतं. उथळ पाण्याला खळखळाट फार असं आपण मराठीत म्हणतो. रोहित पवार हे व्यक्तिमत्व गेल्या 5-6 वर्षामध्ये म्हणजे 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर चर्चेत आलं. कारण अजितदादांचा लाडका मुलगा पार्थ पवार याला मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तोंडघशी पाडल्यानंतर आपला लाडका नातू म्हणून शरद पवारांनी नगर जिल्ह्याच्या, मला वाटते जामखेड किंवा कुठल्या मतदारसंघामधून रोहित पवार या लाडक्या नातवाला निवडणुकीच्या रिंगणात आणलं आणि तो यशस्वी व्हावा यासाठी पूर्णपणे प्रयास केले, पहिल्या दिवसापासून निकाल लागेपर्यंत. आता परत मी पवारांवर आरोप करतो असं कोणालाही वाटेल, पण मी एक आठवण करून देतो. 2019च्याच लोकसभा निवडणुका होत्या आणि त्या कालखंडामध्ये पवारांची जणू काय हार्डवेअर असल्यासारखं म्हटलं जाणारं जे विखे पाटील कुटुंब आहे नगर जिल्ह्यातलं, त्यांच्या दुसऱ्या पिढीचे, तिसऱ्या पिढीचे राधाकृष्ण विखे पाटील आज महाराष्ट्रात मंत्री आहेत. आणि त्यांचा पुत्र डॉक्टर सुजय विखे याला लोकसभा निवडणूक लढवायची होती. आणि ती लढवताना तो शिर्डी मतदारसंघ किंवा कुठला आहे त्या मतदारसंघात किंवा नगर मतदारसंघामध्ये आपल्याला संधी मिळावी. आणि जर पवार परिवाराने जुनं वैमनस्य बाजूला ठेवलं तर मग काँग्रेसतर्फे विखे पाटलांच्या त्या नातवाला, बाळासाहेब विखे पाटलांच्या नातवाला ती लोकसभा निवडणूक जिंकता येईल असा प्रयत्न होता. आणि म्हणून राधाकृष्ण विखे पाटील ते तेव्हाही काँग्रेसमध्ये होते, विरोधी पक्षनेता होते विधानसभेत. आणि त्यांनी आग्रह धरला शरद पवारांकडे की आता जुनं हे पारंपरिक वैर आणि भांडण विसरून जाऊ आणि नव्या युगाला सुरुवात करू, मैत्रीला सुरुवात करू. आणि त्यासाठी कारण काय होतं, तर जी जागा सुजय विखेला पाहिजे होती ती जागा राष्ट्रवादीकडे होती आणि काँग्रेसकडे असलेली जागा जरी मिळवता आली तरी तिथे त्यांचा प्रभाव नसल्यामुळे
राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीत जागांची अदली बदली करावी एवढीच विनंती होती, पण ती सुद्धा शरद पवारांनी फेटाळून लावली होती. आणि ते करताना आपली नेहमीची मखलाशी शरद पवारांना करायची हौस कधीच फिटत नाही. आणि म्हणून शरद पवारांनी त्यावेळेला असं म्हटलं होतं की दुसऱ्यांची लेकरं अंगा खांद्यावर खेळवायची, तर माझ्या घरात काय मुलं लेकरं नातवंड नाहीत का? म्हणजे बाळासाहेब विखे ज्यांच्याशी शरद पवारांचं भांडण होतं, त्यांच्या नातवाचे लाड मी कशाला करू, असं म्हणणाऱ्या पवारांनी आपल्याच नातवाला पार्थ पवारला मावळ लोकसभा मतदारसंघात तोंडघशी पडायला पाठवलं आणि लाडका नातू म्हणून रोहित पवारला नगर जिल्ह्यातून जामखेड मधून निवडून आणलं. असो, त्या जुन्या याच्यात मला जायचं नाही, पण रोहित किती लाडका आहे हे दाखवण्यासाठी हा सगळा इतिहास थोडा सांगावा लागला. तर मुद्दा असा आहे की अनिल थत्तेने रोहित पवारला जे कपट कारस्थानी म्हणण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यासाठी त्याचा एक शारीरिक दोष दाखवलाय की डावा डोळासारखा फडफडत आणि बारीक होत असतो. हे जेव्हा सांगितलं तेव्हा मी बारकाईने मुद्दाम रोहित पवारांचे निदान 10-15 व्हिडिओ बारकाईने चेहऱ्याचं निरीक्षण करण्यासाठी बघितले. आवाज ऐकण्यापेक्षा फक्त चेहरा, कारण देहबोली हा सुद्धा एक माझा आवडता विषय आहे, बॉडी लँग्वेज. आणि एक गोष्ट लक्षात आली की मी सुद्धा रोहित पवार हा उथळ पाण्याला खळखळाट फार आहे, अक्कल नसताना फार बोलतो, असं आजवर अनेकदा आकलन माझं सांगितलेलं आहे. पण अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर तो घातपात असल्याचं ठरवण्याचा हट्टाला पेटल्यासारखा रोहित पवार जो प्रयत्न करतोय, त्याची जी अनेक कारणं आहेत, त्यामधलं एक कारण मला वाटतं कपट कारस्थान असू शकतं. अर्थात कपट कारस्थान करताना समोरच्याला विश्वासात घेऊन आणि आपल्याला त्याची काळजी आहे असं दाखवून त्याचाच घातपात करणं, त्याला कपट कारस्थान म्हणतात. आणि म्हणून मग रोहित पवार ज्या प्रकारे आता अचानक अजितदादांविषयी मरणोत्तर जे प्रेम दाखवतोय, आपुलकी दाखवतोय, आस्था दाखवतोय, ती संशयास्पद होऊन जाते. जो काका हा 2023 मध्ये घरचं वातावरण सोडून, राजकारण सोडून भाजपच्या गोटात दाखल झाला, पक्ष फोडून राष्ट्रवादीच्या 40 आमदारांना घेऊन महायुतीमध्ये सहभागी झाला, तेव्हा त्याच्याकडे पाठ फिरवणारा असा हा अतिव लाडका पुतण्या म्हणजे रोहित पवार आज त्याला इतका 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 म्हणजे उमाळा आलेला आहे आपल्या काकाच्या प्रेमाचा, की काकाला न्याय म्हणजे महाराष्ट्राला न्याय आणि महाराष्ट्राला न्याय म्हणजे वगैरे वगैरे वगैरे, ही जी काही पाचकळ बडबड रोहित पवार करतोय, ही म्हणूनच मला संशयास्पद वाटायला लागली. आता त्यात कपट कुठलं आलं, तर अनेकदा असं असतं की तुम्ही जितका विषय सातत्याने बोलत राहता, ज्याला इंग्रजीमध्ये ओव्हरकिल म्हणतात, म्हणजे नको तितका एखाद्या गोष्टीचा बोलबाला केला की त्यातली गंमत संपून जाते, त्यातली आस्था आपुलकी सहज काय ते सहानुभूती वगैरे संपून जाते. अजितदादांच्या अपघाती आणि आकस्मिक मृत्यूला अजून महिना पूर्ण झालेला नाही, अशा वेळेला त्यांच्या पत्नी या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत आणि आपल्या पित्याला न्याय मिळावा म्हणून त्यांचे दोनही मुलं प्रयत्न करत आहेत. पण त्या मुलांपेक्षा हा पुतणे इतका उतावळेपणा दाखवतोय की त्यामागे काही कपट कारस्थान आहे का हे शोधणं भाग होऊन जातं. एक प्रकारे अनिल थत्तेने मला हे कपट कारस्थान शोधायला भाग पाडलं असंही म्हणता येईल. ज्या प्रकारे मुंबईमध्ये आणखीन कुठे सारखे ते पॉवर पॉइंट प्रोग्राम करायचे आणि आपल्याला नसलेली अक्कल पाजळायची हा उद्योग केलेला आहे. एखाद्या टेम्पोमध्ये इंधन भरलेले कॅन ठेवतात, तसं विमानात कॅन ठेवल्याचा जागतिक शोध या रोहित पवारांनी लावला. त्याला पोरकटपणा म्हणता येईल, पण प्रश्न असा आहे की असलं खुळचट बोलून साध्य काय करायचंय तेही बघावं लागतं. मी यापूर्वी कदाचित ते बघितलेलं नाहीये. मी स्वीकारतो की मी जर फार मोठा बारकाईने अभ्यास करतो असं म्हणतो,
तर मग असलं खोलचड विधान करण्यामागे रोहित पवार यांचं काही कपट कारस्थान असेल तर ते मी का बघू शकलो नव्हतो. मी त्याला खुळा ठरवून मोकळा झालो. पण लोक आपल्याकडे मराठीत म्हणतात ना, येडा बनून पेढा खातो, तेव्हा अनेकदा लोकांसमोर खुळं ठरायचं, पण त्यातून आपलं कपट कारस्थान यशस्वी करून घ्यायचं, असेही डावपेच खेळले जात असतात. शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी करायची म्हणून 2014च्या निवडणुकांचे विधानसभेचे निकाल लागण्यापूर्वी शरद पवारांनी भाजपने न मागितलेला बिनशर्त पाठिंबा जाहीर करून टाकला होता. त्याला कपट कारस्थान म्हणतात. पुढे वरकरणी असं दिसतं की पवार भाजपला मदत करायला निघाले, पण व्यवहारामध्ये भाजपचा दीर्घकालीन मित्र असलेला शिवसेना नावाचा जो पक्ष होता आणि त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते, त्यांना बहुमताची जुळवाजुळव करताना भाजपशी जी बार्गेनिंग करता आलं असतं, ती बार्गेनिंगची ताकद त्यांची काढून घ्यायची, यासाठी शरद पवारांनी भाजपविषयीचा उमाळा दाखवला होता. आणि हा तर त्यांचा नातू आहे. त्यामुळे गोड बोलून गळा कापणे असं ज्याला आपण मराठीत म्हणतो, त्या दिशेने हळूहळू करत रोहित पवार वाटचाल करतोय, याविषयी आता माझ्या मनात शंका नाही. आता यातून काय साध्य होणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे या इतक्या आकस्मिक अपघाताने, ज्याला आत्ता कुठे 3 आठवडे होत आहेत, त्यामुळे अजितदादा पवार आणि त्यांचा परिवार म्हणजे त्यांचं कुटुंब यांच्याविषयीची कमालीची सहानुभूती निर्माण झाली होती. महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात वगैरे त्याचा काहीसा फायदा जिल्हा परिषद निवडणुकीत, निदान पुणे जिल्ह्यामध्ये तरी प्रचंड फायदा हा अजितदादा गटाच्या पक्षाला आणि उमेदवारांना मिळाला, हे दिसून आलेले. त्यामुळेच पतीच्या निधनानंतर चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली म्हणून सुनेत्रा वहिनींच्या विषयी काही अघळपघळ बोलून संशय निर्माण करण्याचा जो प्रयत्न झाला तो वाया गेला होता. रोहित पवारने तोच विषय परत उकरून काढला आणि जबरदस्तीने, इच्छा नसताना बळजबरीने सुनेत्रा वहिनींना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावली. हे पण एक सणसणीत लोणकडी थाप मारून झालेली आहे. पण कारस्थान कुठलं? तर कारस्थान असं असतं मित्रांनो, की ज्यामध्ये ही जी अपघातामुळे सहानुभूती निर्माण झालेली आहे आणि प्रामुख्याने फक्त अजितदादा पवारांच्या कुटुंबाविषयी झालेले आहे, आणि त्यानंतर अजितदादांचा पक्ष आणि लोकप्रियता बळकावण्याचा प्रयत्न जो सुप्रिया ताई आणि शरद पवार यांच्या गटाकडून झाला, ज्याचे रोहित पवार आमदार आहेत, त्यांचं सगळं कारस्थान उघडं पडलं की अजितदादांची शेवटची इच्छा म्हणून तो पक्ष बळकवायचा, ते आमदार बळकवायचे, मंत्रीपद बळकवायची, हा सगळा प्रकार उघडा पडल्यानंतर आता त्या दिशेने जाता येत नाही. ते एका बाजूला 2 पक्षांच्या विलिनीकरणाचा विषय संपलाय म्हणायचं, आणि दुसरीकडे अजितदादांच्या कुटुंबाला जी सहानुभूती मिळालेली आहे, त्या अपघाताविषयी प्रचंड आस्था आपुलकीने बोलायचं, पण त्याचं इतकं सरसकटीकरण करायचं की त्याविषयीचं ऐकून ऐकून लोक कंटाळतील आणि जाऊन दे ना, तो घातपात असेल की अपघात असेल, आता काय अजितदादा परत येणार नाहीत म्हणून लोक त्या विषयाकडे कानाडोळा करायला लागतील आणि आपोआपच जो अधिक काळ सुनेत्रा वहिनी किंवा जय आणि पार्थ पवार यांना जनमानसाची सहानुभूती मिळाली असती, तर त्यातून त्यांना बाहेर काढायचं म्हणजे सातत्याने तो विषय चघळून चघळून चोथा इतका करायचा की त्यात असलेली सहानुभूती ही सुकून गेली पाहिजे, आणि हे कारस्थान असतं. वरकरणी अजितदादांविषयी मला सगळ्यात जास्त आस्था आहे. त्यांच्या दोनही मुलांना ह्या प्रकरणाचा अधिक तपास व्हावा, बारकाईने तपास व्हावा, खरं कारण कळावं याची आस्था नाही, पण मला आहे असं दाखवायचं. पण तो विषय इतका वेळ चघळून चघळून चोथा करायचा की लोकांना त्या तपासाची गरज नाही असं म्हणायची पाळी आली पाहिजे, आणि त्या दृष्टीने नको नको ते संदर्भ शोधायचे. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये टीडीपी तेलुगू देसम पक्षाचा जो कोणी राममोहन नायडू नावाचा मंत्री आहे, त्याचा सुद्धा त्या विमान कंपनीत हिस्सा आहे.
इथपर्यंत फार मोठी माहिती रोहित पवारांनी गोळा केली. अशा रीतीने वडाची साल पिंपळाला लावायची असेल तर मग गँग वॉर मध्ये, माफिया वॉर मध्ये जो रक्तपात मुंबईत झाला होता त्यांचा पण थेट संबंध तुमच्या आजोबांशी लावता येतो, ज्याचं नाव शरद पवार आहे. नरसिंहराव मंत्रिमंडळामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री असताना शरद पवारांनी दाऊद गँगचे 2 शार्प शूटर दोघांची नावं अनिल शर्मा होती, त्यांना सरकारच्या संरक्षण खात्याच्या विमानातून दिल्ली का कानपूरहून मुंबईला आणलं होतं. जरा त्याचाही तपास आपल्या या अगाध तपास बुद्धीचा फायदा घेऊन रोहित पवारांनी करून बघावा. आणि जितक्या अगत्याने अजितदादांच्या प्रकाराची चौकशी व्हायला पाहिजे असं वाटतं, तितक्याच अगत्याने हे शार्प शूटर मुंबईत आणल्यानंतर त्यांच्याकडून कोणाकोणाच्या मर्डर करून घेतल्या गेल्या होत्या दाऊदकडून, त्याचाही तपास आपल्या अगाध बुद्धीने रोहित पवारांनी करून घ्यावा. आज ज्यांना कुठे कोणाच्या मालकीच्या कंपन्या आहेत, त्यांची किती किती विमानं आहेत, ते कोणाकोणाला भाड्याने देतात, हे सगळे बारकावे शोधण्याची खाज सुटलेली आहे रोहित पवारांना. त्यांनी जरा, आपण जेव्हा पाळण्यामध्ये पायाचा अंगठा चोखत होतो तोंडात घालून, त्यावेळेला आपल्या आजोबांनी कुठच्या कुठच्या विमानातून कुठल्या कुठल्या गँगस्टर वगैरे आणले होते, त्याचाही तपास करावा. आर आर सिंग नावाचे मुंबईचे तत्कालीन अमराठी काँग्रेसचे महापौर होते, त्यांचे परिचित म्हणून हे 2 अनिल शर्मा संरक्षण खात्याच्या विमानातून मुंबईला आले होते. आणि त्या विमानामध्ये इतर कोण होतं मला कल्पना नाही, माझ्या बरोबर आर आर सिंग हे महापौर होते आणि त्यांच्या बरोबर कोण आलं मला माहित नाही, असं म्हणत शरद पवारांनी हात झटकले होते. आज ज्या रोहित पवारांना त्या विमानात न जाता सुद्धा त्यात विमानात इंधनाचे कॅन भरलेले आहेत एवढं माहिती मिळते, त्यांनी जरा अनिल शर्मा कोण होते, ते कुठल्या अधिकारात आपल्या आजोबा बरोबर दिल्ली किंवा लखनौहून मुंबईपर्यंत कसे आले, याचाही शोध घ्यावा आणि लोकांच्या ज्ञानात भर घालावी. अवघ्या जगाला पारदर्शक सगळं दिसलं पाहिजे, यासाठी जेव्हा आपण आग्रही असतो तेव्हा पवार घराण्याचे अनेक विषय असे आहेत की ते पडद्यामागे लपवून ठेवलेले आहेत, ते समोर आणावे. पण विषय, पहिली गोष्ट आहे की रोहित पवार ज्या ज्या गोष्टी पुरावा म्हणून देतात त्यातला एकही पुरावा कोर्टात टिकणारा नाहीये. एक पुरावा कोर्टात टिकणारा असेल तरी त्यावर केस करून लढवता येते. पण रोहित पवार यांना सुद्धा खात्री आहे आपण जी भंपक बिनबुडाची बकवास करतोय त्याच्यावरून कोर्टात काहीही होऊ शकणार नाही, ढुंगणावर लाथ मारून न्यायाधीश आपल्याला हाकून लावतील. आणि म्हणूनच प्रेस ट्रायल, मीडिया ट्रायल माध्यमातून वावड्या उडवायच्या, अफवा रान पिकवायचं, या पलीकडे रोहित पवार काहीही करत नाहीयेत. पण त्यातून एक त्यांचं इप्सित साध्य करायचंय त्यांना की पार्थ, जय पवार आणि सुनेत्रा वहिनी यांच्याविषयी जनमानसात निर्माण झालेली जी सहानुभूती आहे, जी साधारण 3-4 महिने टिकू शकते आणि त्याचा राजकारणामध्ये अजितदादांचा पक्ष आणि अजितदादांचं कुटुंब फायदा उठवू शकेल, त्याला सुरुंग लावायचा हा मुख्य हेतू आहे. विलिनीकरण, अंत्यसंस्कार, त्या दिवशीचं शरद पवार यांच्या परिवाराचं, सुप्रियाताईंचं वर्तन ज्या प्रकारे लोकांच्या नजरेला खुपलं आणि तितकी अधिक सहानुभूती सुनेत्रा वहिनींना मिळाली, ते पुसून टाकायचं आणि अजितदादा आणि त्यांच्या परिवाराविषयी एक साशंकता जनमानसात निर्माण करायची, हे रोहित पवारांचं मला सरळ सरळ कपट कारस्थान दिसतंय. जिवंतपणी ज्या माणसाला राजकारणात किंवा इतरही सार्वजनिक जीवनात साथ देण्याचं टाळलं ज्या माणसाने, तो आज अजितदादांविषयी जी अनाठाई आस्था दाखवतोय तीच सगळ्यात मोठी संशयास्पद गोष्ट आहे. लवकरच बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील जेव्हा
2-4 महिन्याचं राजकारण पुढे सरकेल तेव्हा रोहित पवारांना कळेल की त्यांच्या आजोबांनी कोवळ्या वयामध्ये 38व्या वर्षी मुख्यमंत्री होण्याची जी घाई केली होती त्यातून सगळं राजकीय करिअर बर्बाद झालं. त्याचीच पुनरावृत्ती रोहितच्या बाबतीत सुद्धा होईल, याचा हा सगळ्यात मोठा संकेत आहे असं मी मानतो. या क्षणी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.